भाऊ 2 असो 3 असो 4 असो गजूशर लहान्या भावानं मोठ्या भावाच्या पत्नीकडे बघत असताना तिला वहिनीच म्हणावं, सातपुते वहिनीच म्हणावं, पण अंतकरणात माईचा दर्जा ठेवा. लहान्या भावानं मोठ्या भावाच्या पत्नीकडे बघत असताना बोलत असताना वहिनी शब्दाचा उल्लेख करायचा बेले मामा, पण अंतकरणात तिला माईचा दर्जा द्यायचा. आणि मोठ्या भावानं लहान्या भावाच्या पत्नीला एकेरी बोललं तरी चालतंय, पण दर्जा मात्र लेकीचा द्यायचा. असं वागणाऱ्या लोकायला कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. नीतिशास्त्रामध्ये जुने लोक शिकलेली नव्हती, पण एक म्हणायचं, ज्याला उश्या पायत्यातलं अंतर कळतंय का, ज्याला उश्या पायत्यातलं अंतर कळतंय का त्यानं तुळशीची माळ गळ्यात घालावा. ज्याला उश्या पायत्याचं अंतर कळत नाही त्या हरामखोरानं माळ गळ्यात घालून माळकऱ्यांना बदनाम करू नये. त्या भडव्यांनी विठाला विठाला बसले झाडाखाली एका 1000 फुटाच्या अंतरावर, झोपड्याच्या 1000 फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली पांडव तिथंच थांबवले. एका झाडाखाली विदुर काका बसले. यम धर्माचा अवतार, यम धर्माचा. आपण गेल्यावर म्हणतो त्यांना देवाज्ञा झाली, यमाशिवाय आज्ञाच नसती. पंढरपुरातल्या आणि निळकंठेश्वर मालकानं यमाला आज्ञा दिलेली असती, मग तिथून मग आपण म्हणायचं देवाज्ञा. आधी यमाज्ञा. हे ज्यांचा अवतार येते. विदुर काका खाली बसले. आळशाच्या घरी गंगा यावी तशी तुम्ही राजे आमच्याकडे आलात. काय काम आहे, काय काम आहे, काय काम आहे. आमचा एक मित्र म्हणला, विदुराकडे पांडव गेल्या. विदुर काका म्हणले, तुमची काय सेवा करू, झोपड्यात राहणारा काय सेवा करीत असतो. वाक्य वापस घे म्हणलं तू. हो, विदुर काकानं एकच विचारलं, आळशाच्या घरी गंगा यावी तशी राजघराण्यातली लोक माझ्यासारख्या झोपड्यात राहणाऱ्याकडे आली, काय काम आहे. अर्जुनानं सांगितलं धर्मदादाला, दादा बोला. धर्मराजानं सांगितलं, अर्जुना माझी काही बोलायची हिंमत नाही, दादा तू बोल रे बाबा. काका, 2 काकापैकी तुम्ही एकटेच काका जवळ आहात. एक काका जंगलात काकीसह गेलेत. धृतराष्ट्राची आठवण झाल्याबरोबर विदुर काकाचे डोळे पाण्यानं डबडबले. भाऊ आहे शेवटी, रक्ताचं नातं आहे. पार्था, मागच्या आठवड्यामध्ये धृतराष्ट्राला भेटून आलो मी. धर्मा, भीमा, नकुल, सहदेवा, मागच्या आठवड्यामध्ये वहिनी साहेबांना भेटून आलो मी. काय वाक्य असेल दर्जेदार. वहिनी साहेबांना भेटून आले, वहिनी साहेबांना. एक सांगू का तुम्हाला, सरळ गिरगावकराचं वाक्य, जो संसारात नीट वागतो का त्याला जगात कुठेही डोकं आपटायची गरज नाही. विधीने सेवन विषय त्यागाते समान. भाऊ 2 असो 3 असो 4 असो गजूशर लहान्या भावानं मोठ्या भावाच्या पत्नीकडे बघत असताना तिला वहिनीच म्हणावं, सातपुते वहिनीच म्हणावं, पण अंतकरणात माईचा दर्जा ठेवा. लहान्या भावानं मोठ्या भावाच्या पत्नीकडे बघत असताना बोलत असताना वहिनी शब्दाचा उल्लेख करायचा बेले मामा, पण अंतकरणात तिला माईचा दर्जा द्यायचा. आणि मोठ्या भावानं लहान्या भावाच्या पत्नीला एकेरी बोललं तरी चालतंय, पण दर्जा मात्र लेकीचा द्यायचा. असं वागणाऱ्या लोकायला कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. नीतिशास्त्रामध्ये जुने लोक शिकलेली नव्हती, पण एक म्हणायचं, ज्याला उश्या पायत्यातलं अंतर कळतंय का, ज्याला उश्या पायत्यातलं अंतर कळतंय का त्यानं तुळशीची माळ गळ्यात घालावा. ज्याला उश्या पायत्याचं अंतर कळत नाही त्या हरामखोरानं माळ गळ्यात घालून माळकऱ्यांना बदनाम करू नये. त्या भडव्यांनी विठाला विठाला वहिनी साहेब भेटून आलोय त्यांना. धृतराष्ट्राचं दर्शन घेतलं, भाऊजाईला प्रणाम केला, चला माझ्या झोपड्यात, पण ती नाही आली. धर्मराज, मागच्या आठवड्यात भेटून आलो,
आज तुमची भेट झाली. राजा मुकुट काढा असल्यामुळे एकेरी भाषा, नाही तर आव जाऊ बोलायची विदुर काका धर्माला. मुकुट खाली काढून ठेवल्यामुळं मुखारविंदातून वाक्य पडलं, राजा अरे तुमच्यासारखी धर्मनिरपेक्षता, सात्विकता, भजनशील वृत्ती, नामी वृत्ती पाहिल्याच्या नंतर माझ्या पंडू राजाची आठवण झाली रे. माझ्या दादाची आठवण झाली, माझ्या भावाची आठवण झाली. माझ्या भावाचं नाव तुम्ही चंद्र सूर्य येतोपर्यंत झळकवलंय. काय आदर असेल महाराजा कुटुंबात एकमेकाविषयी, काय आदर असेल. असू द्या, कौरवांचं सोडून द्या. त्यांचा बाप नालायक होता म्हणून कौरव नालायक झाले. मुळात कौरवात कोणीच नालायक नव्हतं. दुर्योधन सुद्धा वाईट नव्हता. दुर्योधनाला वाईट केलं त्याच्या हरामखोर मामानं. त्याचं नाव होतं शकुन्या. विठाला विठाला मूळचा महिमा वानू वारंवार. काय संतांचा महिमा आहे याच्यावर बोलतोय. तुम्ही महाल ओगळता, तुमचा हिस्सा आहे हस्तिनापुरात. इंद्रप्रस्थ अर्ध आहे तुमचं, हस्तिनापूर अर्ध आहे. या देशाचे आम्ही जरी राजे असतील तरी तुम्ही आमचे काकात, आणि तुम्ही झोपड्यात राहावं. काय लोक म्हणतील. विदुर काकांनी सांगितलं, धर्मराज लोकांना काय म्हणायचं ती ठरवतील. लोक जैसा ओक अभक्ता जिरेना. लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीनं बोलत राहतील. ते ठरवतील त्यांना काय म्हणायचं. एक मन होती, पायी चलू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. ही लोक आहेत, त्यांचा नाही विचार करायचा. मला आवडतंय झोपड्यात राहणं, याच्याकरता मी राहतो. आणि मी आविरच सांगेल की पांडवांच्या त्रासामुळे मी झोपड्यात राहत नाही. मला झोपडं आवडतंय, याच्याकरता झोपड्यात राहतोय. विकास जयस्वाल पण पांडव हुशार होते, चिकित्सक होते. त्यांनी विचारलं, तुम्हाला झोपडं आवडतंय त्याचं कारण आम्हालाही कळावं. आम्हालाही कळावं त्याचं, तुम्हाला का झोपडं आवडतंय हे आम्हालाही कळावं. कशा करता झोपड्यात राहता. विदुर काकानं सांगितलं, धर्मा पायातलं पायतन काढा. काढलेलंच होतं. बाजूला थोडंसं पाणी वाहतंय, तिथं हातपाय धुवा, चुळू भरा आणि पाय न वाजवता माझ्या झोपड्यात जाऊन या. पाय न वाजू देता झोपड्यात जा, तुम्हाला कळेल झोपड्यातला आनंद काय. आणि धर्मराजाने विदुर काकाचं ऐकून पाय न वाजवता विदुर काकाच्या झोपड्यात प्रवेश केला. बालासाहेब त्या झोपड्यामध्ये विश्वाचा बाप झोपलेला होता. विश्वाचा बाप, विश्वाचा बाप झोपलेला आहे. एक फाटकं लुगडं होतं, वळणीव टाकलेलं. आता जीनच्या पॅन्टीवाल्याला वळण शब्द कळायचा नाही, दोरण कळायचं नाही. तुम्हाला हँगर कळत येत. हुक, हँगर म्हणजे हुकच ना. तुमच्या दुकानावर भेटत असतील ते. हुक जुने शब्द आहेत. वळण, वळणीव टाकलेला, जुनी साडी आहे, जुनं पातळ आहे, जुनं लुगडं आहे. त्याच्यातला एक कोपरा पदराकडनं फाडा. आता ते नेसायचं नाही लुगडं. सातपुते काका त्या पदराकडनं एक तुकडा फाडला. सूर्याचे किरण थोडेसे तापले होते. झोपड्यात गरमत नसते, पण उष्णतेची तीव्रता असल्यामुळं थोडीशी देवाच्या तळपायाला घाम येत होता. सभापती साहेब, काय आरक्त तळवे असतील त्या देवाचे, घाम येत होता. म्हणून त्या घरातल्या धर्मनिरपेक्ष यमधर्माचा अवतार असलेले विदुर काका, राजकारणाची सुरुवात ज्यांच्यापासून येते विदुर काका, विश्वातलं सर्व राजकारण ज्यांच्यामुळं चलते ते विदुर काका. चक्रवेणाच्या नंतर बालासाहेब राजकारणाचं सूत्र कोणाकडे असेल तर ते फक्त विदुर काकाकडे होतं. कनक नावाची नीती प्रसिद्ध झाली, चाणक्य नावाची नीती प्रसिद्ध झाली, कृष्णाबुवा कनक नावाची नीती प्रसिद्ध झाली. पण विश्वात सर्वात प्रसिद्ध नीती कोणती असेल राजकारणात तर त्याला विदुर नीती म्हणतात. आणि हीच विदुराची नीती पुराणामध्ये प्रस्थापित करून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायानं गाथ्यामध्ये पायकीच्या स्वरूपात भरवली. जेवढी पायकीचे अभंग आहेत का ती गाथ्यातली. बरोबर आहे. तुम्ही चांगल्या माणसाकडे अभ्यास केलाय, निष्ठावंत वारकऱ्याकडे अभ्यास केलाय, त्यांना पायकी कळल. आणि पायकीमध्ये राजकारण सांगितलं.
आणि ज्या ज्या दिवशी रयतेचे राजे छत्रपती शिवराय कीर्तनाला येतील त्या दिवशी तुकोबारायनं पायकीचाच अभंग घ्यायचा बालास. कारण समाजाला कसं प्रेम द्यायचं, समाज कसा सांभाळायचा, विश्वात राजे तीनच, चक्रवेन, द्वापार युगात कृष्ण परमात्मा आणि कलियुगामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवराय. तीनच राजे, तीनच नीतीच्या सूत्रानुसार राजकारण करणारे. हो. मग याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप आले. पुराणाचा इतिहास जर पाहिला तर स्वप्नात झालेला दृष्टांत जागृतीत खरं करून देणारा सांगता येईल कोण राजा होता? हरिश्चंद्र राजा. असे काही राजे झाले 244 माझ्या वाचनातले. 45, 46, 47, 48 असतील, पण तिथपर्यंत अजून गिरगावकरांचं तोंड पुरलं नाही. विठाला विठाला. अशी नीती प्रस्थापित करणाऱ्या विश्वातल्या पृथ्वीवर, नुसत्या भारत देशापुरतं नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशामध्ये ज्या नीतीचं अनुकरण केल्या जातंय अशा नीतीचं सूत्र असलेल्या राजाची पत्नी सुलभा काकी देवाच्या तळव्याला घाम आलाय त्याच्याकरता फाटक्या लुगड्यानं वारं घालीत होती. विंझणे वारी तसे अंबरा. अंबर म्हणजे कपडा, इंधन म्हणजे हवा. देवाला वारं घालायचे आई साहेब. धर्मानं पाहिलं काकी वारं घालतात, पण इदूर काकानं सांगितलं होतं पाय सुद्धा वाजू द्यायचे नाही, त्या आरती बोलायचं नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय, काय साधूचा महिमा आहे. वापस आले, कडकडातून मिठी मारली काकाच्या पायाला. काका काय झोपडं पुण्यवान आहे, या झोपड्यात जगाचा बाप झोपायला आलाय. विदुर काकानं सांगितलं धर्मा, त्याचा राजकारणाचा कारभार संपल्याच्या नंतर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर वामकुक्षी घेण्यासाठी या झोपड्यात येतो. असा दिवसच नाही की त्या दिवशी देव आमच्या झोपड्यात झोपला नाही. देव झोपला नाही. अर्जुन म्हणे दादा खरंच आहे. धर्मानं सांगितलं अर्जुना तुम्ही बघून या. स्वभाव थोडा चंचल होता अर्जुनाचा. बघायला गेले. अर्जुनानं पाहिल्याच्या नंतर अंतःकरण भरून आलं. भीमानं पाहिलं, नकुल सहदेवानं पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. पण आता अर्जुना कोणाची बोलायची हिंमत झाली नाही. पण अर्जुनाची ताकद होती. कोणती ताकद माहिती आहे का? जो झोपलाय त्याची बहीण अर्जुनाची पत्नी आहे. झोपलाय त्याची सख्खी बहीण अर्जुनाची पत्नी आहे. कोळ नातं आहे एका हिशोबानं. आणि दुसरं एक नातं होतं बालासाहेब, ते भक्तीचं नातं होतं. कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. पिसा झालाय देव, पागल झालाय, वेळा झालाय देव बेले मामा अर्जुना करता. काय अर्जुनाचं जीवन आहे. आणि अशी जर इतकी ताकद असेल, आवाज दिला प्रभू, खडबडून उठले. पार्था उठवलं, मला काय अडचण आहे तुमची? काही तुमच्यावर संकट आहे? नाही. तुम्हाला कळत नाही इथून किती अंतरावर तुमच्या बहिणीचं घर आहे? होय माहीत आहे मला. तुमच्या बहिणीच्या घरी विंझणे माहीत नाही तुम्हाला? वाळ्याचं पाणी माहीत आहे तुम्हाला? वाळ्याच्या पाण्यावर पाणी पडून त्याची लागलेली हवा एकदम थंड तुमच्याकडे सुगंधी हवा येते, याचं तुम्हाला माहिती नाही? माझ्याकडे अब्दागिरी घालण्यासाठी, वारं घालण्यासाठी, चामरे ढालण्यासाठी हजारो लोक आहेत, हे तुम्हाला कळत नाही? सगळं कळतं पार्था, सगळं कळतंय, सगळं कळतंय. पण इथल्यासारखा आनंद कुठंच नाही. मला तुमच्या घरी झोपाच वाटत नाही. वैष्णव सदन आवडते, वैष्णव सदन आवडते, वैष्णव सदन आवडते. नावडे वैकुंठ शेषाचे शयना, वैकुंठ शेषाचे शयना, वैकुंठ शेषाचे शयना, वैकुंठ शेषाचे शयना, वैकुंठ सदन वैकुंठ झोपायला शेषाचा तलकपे शेषारुडायाम.
येन भुजंग व्यालायम ददुशंका परिधारायाम यत शीतं व्याजायते कृपायाम शेषायाम तल्कपो नारायणं पृष्ठजया. पलंग झोपायला तुम्ही कोरून सरप काढताना पलंगाव ओरिजिनल शेष नाही, तो शेष झोपायलाय. नावडे वैकुंठ शेषाचे सदन वैष्णव सदन, शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते मला, संतांचं घर आवडते. अर्जुन म्हणाले मग मी संत नाही का, मी नाही का संत. राग येतो बरी एखाद्याला वारकरी नाही म्हणल्यावर. तुम्हाला एक सांगू का, कोणालाच राग येऊ देऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मृदंग वाजीला म्हणजे वारकरी नाही, गाता आलं म्हणजे वारकरी नाही, आणि कीर्तन करता आलं म्हणजे वारकरी नाही. ह्या तिन्ही पण भगवंतानं दिलेल्या कला आहेत. वक्तृत्व बालासाहेब कला आहे, गायन हे गंधर्वापासून प्राप्त झालेली कला आहे, सरस्वतीच्या कृपेनं पात्र झालेली स्वामीजी एक कला आहे, इंद्राच्या कृपेनं प्राप्त झालेली ही पक्वादाची साथ करणं कला आहे. ही कला आहे, पण वारकरी इथलं साधन आहे. इथून होणं त्याला वारकरी म्हणतात. विठाला विठाला. महाराज गंधर्वानी भजन केलं, वारकरी नाहीत. गंधर्वानी भजन केलं, वारकरी नाहीत होऊ शकत. गंधर्व नाही 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 नाही. गायन करीसी तरी कुणी जनाची होती, परिवैष्णवान होती वैष्णवान अर्जना. गायन करीसी कुणी जनाची वैष्णवान वक्तृत्व एक कला आहे. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला जर एक खोटं वाटत असेल तर या देशातले मुसलमान पण कीर्तन करायलेत. तुमच्या पत्रिकेत पण आहेत ना. एक खोटं बोलतोय का मी? नाही. भगवंतानं दिलेली एक ती कला आहे. म्हणजे या देशातले मुसलमान सुद्धा कीर्तन करतात. बालासाहेब कला आहे. एक दुसरं सांगू का याच्या पलीकडचं, अजून ऑस्कर पुरस्कार तुम्हा माळ घालणाऱ्याला एकालाही भेटलेला नाही. हा जागतिक लेवलचा पुरस्कार असतो आणि तो या देशातल्या मुसलमान गायकाला भेटलेला आहे. म्हणून फारशा उड्या हाणायची गरज नाही. आपण वारकरी तत्व वेगळं. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगायचं झालं असेल शिरडकर तर युम पठाण ज्ञानेश्वरी सांगतात. APJ अब्दुल कलामांना गीतापाठ बालासाहेब असू द्या मुसलमान, कारण कला आहे ती, विद्वत्ता आहे, कृपा झाली त्यांच्यावर. पण वारकरी हा कृपेचा विषय नाही, वारकरी हा विठ्ठलला विषय आहे. विठ्ठलला विषय, विठ्ठलला विषय. तुम्ही ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यात, नाथबाबांच्या सोहळ्यात, मुक्ताई साहेबांच्या सोहळ्यात तुम्हाला काही ठराविक वारकरी दिसतील. मला बऱ्यापैकी वारकरी दिसले, पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये रथाच्या पुढे 19 क्रमांकाची दिंडी पहा. त्या दिंडीत तुम्हाला वारकरी दिसतील, कीर्तनकार दिसणार नाहीत, फक्त वारकरी दिसतील. कसे वारकरी? शुद्धवारीला 2.5 दिवस पंढरपूरला किंवा 3 दिवस, आणि वद्यवारीला आळंदीला 2.5 किंवा 3 दिवस. स्वामीजी अख्खं जीवन पायीच. शुद्धवारीला उद्याच्या पंढरपूरला. हो, मला काशीनाथ महाराजांनी आग्रह केला, नाही तर माझी दशमी आज तिकडे असती. पण हे झालं की निघणार मी वारीला आता. त्यांचं तसं नाही. शुद्धवारीला दशमीला ते दुपारी हजर म्हणजे हजरच पंढरपूरला, आणि वद्यवारीला नवमीला किंवा दशमीला आळंदीला देहूला हजरच. अख्खं जीवन त्यांचं चालतच. खांद्यावर पताका आणि तुळशीची माळ. यांना वारकरी म्हणायचे. भारीच्या गाडीत हे, भरपूर पैसे, मठ मोठा आहे म्हणून वारकरी नाही. नाही, हे प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुम्हाला एक कळतं का? पाळलेले बैल आणि सोडलेले बैल. अध्यक्ष येताना गायी लागल्या, सरपंच तुमच्या गावात गायी पाहायला येताना पाळलेल्या गायी सारख्या गायी आहेत का त्या? काटा टोचल्याच्या नंतर रगत निघेल. त्या कोणाच्या गायी येतात? निळकंठेश्वराच्या. आणि पाळलेल्या गायीला बुवा कोणती वैरण?
मग तुम्ही पाळलेल्या गाई नशिबवान का निळकंठेश्वराच्या? कोणाच्या मकात गेले तर वरचं बी खाणार नाहीत आणि खालचं खाणार नाहीत, त्या गाई कमरावरच खाणार. मकाल कणीस मधातच येतं ना. देवाला सोडलेली कठाळे पण काही काही नशिबवान असते. तसा एखाद्या मोठा श्रीमंत झाला म्हणजे तो कठाळ्या झाला, तो काय असा नाही. वारकरी होण्यासाठी श्रीमंतीची गरज नाही. विठाला विठाला चला. वैष्णव सदन आवडते. तुम्ही नर्मदेच्या तीरावर साधू पाहिले ना. महाराज त्यांच्या कधी मनात जर आलं त्या साधू लोकांच्या, तर त्यांच्या भेटीला इंद्र जरी आला तरी ते म्हणतील तिकडं होय. महिमेतलं जीवन असतं. काय गरज या लोकांना आमच्या पुढे बसायची. वैशान्यरोदकदायाम अंबरोस्तत प्रिय जना भीष्मतुल्य समस्वाता कामान वैशान्यरोदकदा. आयुष्यभराच्या कामाला वासनेला विस्तू लावलाय, जाळून टाकली वासना. गरज नाही आमच्या सारख्यांच्या पुढे बसायची. खरं तर देवांनी यांना बोलावं, या अधिकाराची लोक येते, तरी पण स्वतःचा महिमा बाजूला ठेवून वारकरी संप्रदायामध्ये स्वामीजी बसतात. हे किती किती मोठं लौकिक आहे महाराज, किती मोठं लौकिक आहे. लाज वाटते त्यांच्या पुढे कीर्तन करायची. लाज लाज वाटते, लाज लाज वाटते. चला, मला इथं झोपायला यावं वाटते. कोण म्हणते अर्जुनाला? देव. असेल अर्जुना तुमच्याकडे महाले हवेली आहे, असेल मान्य, सगळं आहे तुमच्याकडं. सोन्याची पात्र जेवायला आहेत. विदुर काकाची तर खापर होतं. मी म्हणतोय असं नाही, एक हिंदी पुरावा आहे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े मंदिर कौन काम, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बाबा कर नहीं पावे, उद्धव जी चल विदुरा कर जावे, 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 जावे. का नाही म्हणले पांडवाकडे जावा? पांडव वाईट आहेत नाही, पण पांडवांपेक्षा कितीतरी पटीने विदुर श्रेष्ठ आहेत. त्याच्या अंतकरणात, त्याच्या अंतकरणात वैष्णव सदन आवडते. अर्जुनाने विचारलं, देवा एक बोलू का? तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव किती कडक आहे. देवानं सांगितलं मला सगळंच माहिती आहे. कोपे तरी निवांतच आहे, मी सहन करतोय. आणि ऋषे तरी बुझावीत जाय, याच्या पलीकडे काय? रुसलाच तरी सांत्वन करतो, रागावला तरी सहन करतोय, याच्या पलीकडे काय? काय रागावशील, दापा शिव्या देशील. पण मला तुमच्या महालापेक्षा विदुर काकाची झोपडी आवडती. कशामुळे आवडती ती काकांना विचारा, ती काकांना विचारा, काकांना विचारा. काकाच्या इथं गादी पण नाही बरं. गादी लांब सोडून द्या सातपुते, साधं रक्त पण नाही. रक्त गोनपाट, तुम्ही लहानपणी गोनपाटाची धोत्र वगैरे नागमणीची पाहिली असतील, आता चांगली आहेत. पलंग नाही, गादी नाही, सोफा नाही, काय नाही. बोऱ्या बोऱ्या टाकलेला आणि त्या बोऱ्यावर देव झोपलेला. एक सांगू का तुम्हाला, हल्लीचा कोमल माणूस स्वप्नील ह्या घोंगडीवर जर झोपला ना, तू शर्ट काढून, तर तुझ्या अंगाला घोंगडीच्या दोऱ्या जशाला तशा उठल्यावर दिसत्याल, असे वन. देव किती सुंदर असेल. असू द्या प्रमाण. एक सांगतो तुम्हाला, एक जण म्हणला मी लय सुंदर आहे, एक जण म्हणला मी लय सुंदर आहे. त्याला बरं चांगली गोष्ट आहे, सुंदर आहे, आम्ही दगडे धोंडे आहेत. तू सुंदर आहे मग कस करतो, आम्हाला हाणतू का? मग लय नाक लांब आहे, मग कुठं खुपसी तू? असू दे तू लांब, कुठं खुपसी तू?
नाही म्हणे मी लय सुंदर दिसतो. मग ठीक आहे, त्या बायकुल फोन लाव. ते म्हणलं तिला काय बोलायचं. म्हणलं तू सांगायला न सोपड्या मी सुंदर आहे म्हणून. लाव फोन, धरा तुमच्या. म्हणलं तू याच हातात राहू दे, मी दुसऱ्या बायाला बोलत नाही. हो, मला गरज एक आहे, मी तिलाच बोलतो फक्त. हो. मी म्हणलं ताई, ह्या तुमच्या नवऱ्याला 9 दिवस आंघोळ करू द्यायची नाही आणि 9 दिवस बनेल बदलू द्यायची नाही. 10व्या दिवशी बनेल मला दाखवा. 6 पायाचे घोडे होते न इथं. 6 पायाचे घोडे कळायला लागला. वा वा नाही वा, काय काय म्हणते वा वा नाही वा. 6 पायाचे घोडे जर नाही 9व्या दिवशी अशा गरमीत बनीला झाले तर मला बाळ्या म्हणू नका. काय सुंदर आहेत आपण 5-7 दिवस जर बनेल नाही धुतली तर शिरड करतीला वा होत्यात, तर आपल्यालाही घोंगडीच्या दोऱ्या रुतत्यात गजू सर. तर देव किती कोमल असेल. राजस सकुमार मदनाचा पुतळा किंवा पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी किंवा कानडाओ रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. वा अगणित लावण्य तेज पुन. काय तेज आहे महाराज. हजारो सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात. काय काय सुंदर. आणि तो 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 झोपलाय तिथं बोऱ्यावर बोऱ्यावर. काकाला विचारा. काका इथं झोपण्याचं कारण सांगताल काय. झोपड्यात लोक येड्यात काढतील. काकांनी सांगितलं अर्जुना एक बोलू का. बोला काका. धर्मराज जी तुमचा मुकुट माझ्याकडे द्या. आणि विदुर काकांनी धर्माचा मुकुट मांडीवर ठेवला आणि सांगितलं मी ज्या झोपड्यात राहतो, ज्या झोपड्यात जगाचा बाप झोपलाय त्या झोपड्यातल्या मातीला कान लावा, मातीला कान लावा. आणि धर्मराज गेले आणि विदुर काकाच्या झोपड्यातल्या मातीला त्या जाग्याला कान लावला. कान कान कान. तर मातीला कान लावल्याच्या नंतर काकानं आवाज दिला देवा थोडं बाहेर येता का. आणि भगवंत अर्जुनाच्या सोबत बाहेर गेले आणि धर्मराजाने विदुर काकाच्या झोपड्यातल्या मातीला कान लावला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. डॉक्टर काळेसाहेब काय साक्षात्कार असेल. ज्या मातीला या देशाच्या राजानं कान लावल्याच्या नंतर त्या मातीतून ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम निळकंठेश्वर, ओम नागनाथ आणि वासुदेव पंढरीतला मालक कैलास पोहा. या 2 देवाचं चिंतन विदुर काकाच्या झोपड्यातली माती करीत होती. माती माती. बाहेर आले धर्मराज. दादा काय अर्जुना याच्यानंतर विचारू नकोस रे. देव झोपड्यात का झोपतो विचारू नकोस. अर्जुना देव झोपड्यात का झोपतो विचारू नकोस रे. दादा विचारू नकोस. पण हट्ट होता अर्जुनांचा. धर्मदादा मलाही कळावा, तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे. मी नाही विचारणार काकाला, मी देवाला सुद्धा विचारणार नाही तर का झोपता. पण मलाही त्याची महती कळावा. अर्जुना जर तुला महती जाणून घ्यायची असेल तर विदुर काकाच्या झोपड्यातल्या मातीला कान लाव. ज्या वेळेला अर्जुनाने कान लावला
आपल्याकडं अति आजारी माणूस कोमात म्हणतात ना सरपंच, है की नाही अध्यक्ष साहेब? कोमात. हा, बेशुद्ध अवस्थेमध्ये. पण या दोन्ही अवस्था चुलीत जाऊ द्या. ज्या वेळेला अर्जुन आणि बालासाहेब त्या मातीला कान लावला त्यावेळेला अर्जुन विदेह स्थितीत गेलाय. अर्जुनाला सावध करावं लागले, उठा उठा. अर्जुन त्या मातीत लोळत होते. देवानं सावध केलं आणि सांगितलं, का लोळता? प्रभू, माझा आज गर्व संपलाय. माझ्या अंगावरचे रोम तुमचं भजन करत होते. कृष्णाय प्रणत क्लेश नाशाय ओम नमो भगवते वासुदेवाय. हे माझ्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, ते माझा आज गर्व संपलाय. काकांच्या झोपड्यातली माती सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करते. का? संतांचं अधिष्ठान आहे. साधू ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणची भूमी भजन करते. हा संतांचा महिमा आहे. म्हणून मालक